नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. पुणे तसं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. विद्येचं माहेरघर असलेलं पुणे तसं जसं सुज्ञांचं शहर म्हणून ओळखलं जातं, तसं तिथं आता धसमुसळे करणाऱ्याची संख्या पण मोठी झालेली दिसून येत आहे. तर या पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी की जो बकरी ईदमुळं शासकीय मद्यालय, दुकान, दारूची दुकानं बंद असल्या कारणानं म्हणा किंवा दर नेहमीची सवय असणाऱ्या लोकांनी हातभट्टीची दारू ढोसली आणि त्या दारूत मिथेनॉलचं प्रमाण जास्त असल्यामुळं यात 14 जणांचा आत्तापर्यंत बळी गेला असून आणखी काही जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुणे शहराच्या आसपास असलेल्या डोंगरदऱ्या हे या हातभट्टी निर्मिती करणाऱ्या लोकांचं खास ठिकाणं आहे. आणि मग इकडं उरुळी कांचनची डोंगररांग असेल, आळंदीच्या अलीकडची डोंगररांग असेल, कात्रजची डोंगररांग असेल किंवा सिंहगडाच्या आजूबाजूची डोंगररांग असेल, इकडं हातभट्टीची निर्मितीची असंख्य केंद्र आहेत. आणि याच्यात पारंपरिक हातभट्टी निर्माण करणारे पट्टीचे असे लोक इथं आहेत. ते दारू निर्माण करतात आणि दारूबंदी खात्यानं आज अटक केलेल्या योगेश वानखडे सारख्यांच्या मार्फत ती मग पुणे शहरातील झोपडपट्ट्या, आडबाजूच्या वस्त्या या ठिकाणी जी दारू विक्री करणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते पुरवत असतात. आता काल ज्या ठिकाणाहून हातभट्टीची दारू बनवली ते ठिकाण उरुळी कांचनच्या आसपासचं असल्याचं सांगितलं जातं आहे. आणि त्या हातभट्टीचा मालक असलेल्या राधेश्यामला पोलिसांनी अटक केली आहे. राधेश्यामनं ही दारू योगेश वानखेडेला विकली आणि योगेश वानखेडेनं ती पुरवठा करण्यासाठी ज्या दरात घेतली त्यापेक्षा जास्त आपल्याला पैसा मिळावा यासाठी त्यानं ऑनलाईन म्हणून मिथेनॉल हे रसायन मागवलं आणि योगेश वानखेडे किंवा त्याच्या सहकार्यानं मिथेनॉल किती प्रमाणात त्या हातभट्टीत मिसळायचं हाच अंदाज आला नसावा आणि त्यामुळं मिथेनॉलचं प्रमाण जास्त झालं. आणि ज्यांनी काल गुरुवारी दुपारपासनं ही हातभट्टीची दारू ढोसली त्यात मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असलेल्या दापोली फुगेवाडी येथील बऱ्याच लोकांना सुरुवातीला तोंडाला फेस आला, नंतर उलट्या होऊ लागल्या. मग त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात भरती केलं. काहींना भरती करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला, तर काहींचा मृत्यू हा दवाखान्यात झाला आहे. सर्वांचं शवविच्छेदन पूर्ण झालं असून नातेवाईकांच्या ताब्यात प्रेत देण्यात आल्याची माहिती पण आता मिळत आहे. तर फुगेवाडीत जो गेल्या अनेक वर्षापासून हातभट्टीची दारू विकतो तो कर्नल सिंग थावर याचं घराचं अनेक TV चॅनल्सच्या याच्यावर दृश्य दाखवण्यात आली. त्याचं घर कसं कडेकोट आणि अगदी लवकर कोणाला सापडणार नाही अशा ठिकाणी आहे. आणि तिथं हातभट्टीसाठी जी 50
30-50 लिटरची प्लॅस्टिक कॅन असतात त्याची कशी तिथं त्याच्या घरात मोठी संख्या आहे, यावरून कर्नल सिंग ठावरचा हातभट्टीचा व्यवसाय किती मोठा असेल याचाही अंदाज येऊ शकतो. तर इकडं हडपसर आणि काळेपडळ येथेही हीच हातभट्टीची दारू पिऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आता पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांनी कसून चौकशी करा, कोणालाही सूट देऊ नका असं आदेशच दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यातलं आता लक्ष घातलं असून सर्वांवर कडक कारवाई करा असेच आदेश दिले आहेत. तशी हातभट्टीची निर्मिती आणि विक्री आजच पुणे शहरात होत नाही, तर ती ब्रिटिश काळात पण होत होती असं अनेक दस्तऐवजातून दिसून येत आहे. त्यामुळंच मग या हातभट्टीचा आजच्याही पिढीला लागलेला दिसून येत आहे. पुणे तिथं काय उणे म्हणतात, त्या पुण्याचं उणे पण काल रात्रीपासून आता स्पष्ट दिसू लागलं आहे. 14 जणांचे या हातभट्टीनं बळी घेतले आहेत, तर आणखी 8-10 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही मृत्यू पावलेली मंडळी तशी फार मोठ्या कुटुंबातील किंवा हायफाय सोसायटीत राहणार नाही, तर ही झोपडपट्टी, बैठ्या चाळी, दिवसभर मोलमजुरी करून सायंकाळी एक घोट मारून घरी जाणारी ही मंडळी आणि ह्यांचाही यात जीव गेलेला आहे. आता महाराष्ट्र शासन यावर काय कारवाई करतं, जे भाजपमय पुणे आहे ते भाजप पक्ष याकडे कोणत्या यानं लक्ष देतं, याकडंच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आज भाजपचे मंत्री असलेले आणि मराठा समाजासाठी जी शासनानं समिती नेमलेली आहे त्याचे उपाध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे मुंबईतील आमदार प्रसाद लाड हे अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोचलेले आहेत. सध्या या तिघांचीही बोलणी सुरू आहेत. भेटीला येण्याअगोदर जी काही भाजपची नीती असते त्या नीतीप्रमाणे या दोघांनी अशी काही आकडेवारी दिली आहे की त्यामुळं लोक चक्रावून जावेत असंच दिसतंय. परंतु ही आकडेवारी कशी चूक आहे याचंही मनोज जरांगे पाटील यांनी लागलीच उत्तर दिलं असून चर्चा करा, त्यातून काय तुम्ही मार्ग काढता किंवा मुख्यमंत्र्याशी बोलून तुम्ही त्यातून कुठल्या माझ्या मागण्या मान्य करता, यावरच मनोज जरांगे पाटील हे उद्या उपोषण करणार की नाही हे ठरणार आहे. परंतु एकंदरीत स्थिती पाहता उद्यापासून मनोज जरांगे पाटील हे कठोर असं त्यांचं आमरण उपोषणाचं हत्यार उपसणार हे नक्की आहे. टाटा IPL 2026च्या मोसमाची सांगता आता एक पायरी दूर आहे आणि आजच्या पायरीवर एलिमिनेटर 2 सामना रंगणार आहे. तो गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल या दोन्ही संघ तसं
तगडे आहे. दोघांकडं पण जबरदस्त फलंदाज आहेत आणि गोलंदाज पण आहेत. त्यामुळं आजचा सामना हा अटीतटीचा होणार हे निश्चितच. तसं यावर्षीच्या साखळी फेरीतून आलेल्या गुणतालिकेच्या ह्याच्यात गुजरात टायटन हा संघ 2 नंबरवर आहे, तर राजस्थान रॉयल्स संघ 4 नंबरवर आहे. समजा आज जर सामना सुरू असताना पाऊस आला आणि तो लवकर थांबला नाही, तर सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि त्यावर या दोघांपैकी कोण जिंकलं हे ठरवलं जाईल. समजा सुपर ओव्हर पण खेळता आली नाही, तर मात्र साखळी फेरीतील गुणतालिका याच्यावर या सामन्याचा निकाल दिला जाईल आणि गुणतालिकेत गुजरात टायटन्स संघ हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि राजस्थान रॉयल हा 4थ्या क्रमांकावर आहे. त्यामुळं गुणतालिकेच्या याच्याप्रमाणे जर हा सामनाच झाला नाही, तर गुजरात टायटन्स संघाला विजयी घोषित करण्यात येईल आणि मग 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरबरोबर परत गुजरात टायटन्स 2 हात करेल. पण तसं होणार नाही, कारण आजचं हवामान जिथं सामना आहे तिथं तसं नाही आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात धावांचा पाऊस पडणार आहे. तो म्हणजे गुजरात टायटन्सकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शनकडून, तर राजस्थान रॉयलकडून यशस्वी जयस्वाल आणि 15 वर्षाचा आता जागतिक शिखरावर पोचलेला असा वैभव सूर्यवंशी याचा. त्यामुळं सामना नक्कीच रंगतदार होईल आणि संध्याकाळी 11:30 वाजता आपल्याला कोणता संघ अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर 2 हात करील स्पष्ट होईल. आता आपण इथंच थांबतोय. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.